आपली तर अक्कल लावते. दिवाणजी नावाला पार कलंक आहे बोय. अरे काय दिवाणजी, भिकल लागायची वेळ आली ना आपल्याला. हा एक माणूस सुद्धा पैसे जमा करीना. काही खरं नाही भाऊ. आईले कशाला बसलोय काय माहिती इथं. मुद्दल तर नाहीच नाही, पण याच पण नाही. चला निघा आपलं कडकडनी. ए अरे ते नरशा आहे का रे? वाटतंय बरं का तसं. अरे वाटतंय नाही, ते नरशाचे पकड त्याला. अयो राम राम नरू भाऊ, राम राम सावकार. कुठे निघालात? निघालो तो गावात. गावात का? पैसा आणायला चाललाय वाटतं. तसं समजा. मला दे की थोडं पैसे. कसं आहे ना, माझा खिस्सा मोकळा असला ना, मला आण बी गोड लागत नाही बघ. कसं काय लागेल सावकार? तुम्ही काल कारलं खाल्लं थोडं फार तोंड कडू पडतं. आता मी करू का तुझं तोंड थोडं कडू? हा अरे पैसे कधी देणार आहे माझं? देतो उद्या. हो उद्या? आणि कसं देणार? आकडा लावलाय, आकडा लागला की देऊ. हा हे बघ, तुझा आकडा लागू नाहीतर ना लागू, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं पैसे मला उद्या द्यायचं. आणि जर तुझा आकडा लागला नाही तर मी तुला आकडीन बघा. चालतंय, देतो उद्या. मग जा जा बाबा जा. ए ऐक ऐक ऐक, तू आहे ना जाताना मर्यायचं दर्शन घे. म्हणजे कसं आहे, मर्याय तुला पावन आणि त्याच्यामुळे आमचं बी भलं होईल. हा कसं काय तुमचं भलं होईल? कसं काय बोलू हे बघ, मर्याई त्याला पावली म्हणजे त्याला पैसे मिळते, त्याला पैसे मिळाले म्हणजे आपल्याला पैसे मिळते. आलं का लक्षात? चल मग आता. आयला लयच गोचिड झाले त्याच्यामध्ये तर. मला काय रोड काय अयो काय म्हणजे बेळची नागे निघाली. नागोबा डुलायला लागला. बेळची नागे निघाली. अरे नाग्या, कुठं आहे तुझी नागिन? बेळात. बिळात? मग काय पुंगी वाजून बाहेर काढतो का काय तिला? नाही नाही नाही, अजिबात नाही. कसं आहे माहिती का फिसक्या, मै नागिन डंगरी हा? मला सुटच होत नाही रोजची. आपण पॉश माणूस आहे, टापटीप माणूस आहे. हा ती कुठं मी कुठं. बर मी काय म्हणतो, तुझं आपण दुसरं लग्न करायचं का? दुसरं नको 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 नको. 3-4 करायची, 3-4. ती बी एकदम टॉप. 3-4 टॉपवर. अरे पैसे आहेत का तुझ्याकडं? तो आहे ना. हा हे बघ, तू आता 50 दे, बाकीचं जमीन निघलं तर तुला मी बर घे. जे पाकिट दिलं तर चालन. मस्त आहे असंच एक बर मी काय म्हणतो, आता मग एकदा गाणं होऊन जाऊ दे की आपलं. म्हणू हा आहे का. हा बिलाची नागे निघाली नको बदलायला लागला. बिलाची नागे निघाली नको बदलायला लागला. बिलाची नागे निघाली नको बदलायला लागला. बिलाची आईच्या गावात बिलाची नागे निघाली नको बदलायला लागला. बिलाची गेलंय नागे कामातून. निघाली नको बदलायला लागला. बिलाची नागे घ्या पिसा. आज काही एकही गेम लागा ना बॉ. पत्ताच नाही चांगला. तात्या, हे पत्ते लय घाण यायला लागलेत बघ. मी ठेवतो, पैसे बी संपलेत. अरे खेळा,
पत्ते काय खेळायचं मस्त वडिलांनी पैसे कमवून ठेवली, जमीन कमवून ठेवली. खेळा खेळा, मी देतो उसने पैसे. ते म्हातार कुठं ऐकतंय, इकले होते कधी येते. तर का जाईन आता, काय म्हाताऱ्याचं राहिलंय तवा, थोडं राहिलंय, दिवस राहिलेत का म्हाताऱ्याचे. खेळा, मी देतो उसने. बरं खेळतो, तुम्ही खेळा आता, एवढा डाव खेळा, पुढचा डाव खेळतो. चांगले पत्ते आले तर आप्पा. गुंडू बाळा ये लवकर. मम्मीला चहा ठेवायला सांगतो. आपण चहा मागितली. दिवसातून 4-4 वेळा चहा लागतोय. साखर आणि दूध आणायचं आहे का पत्त्या, आणि म्हणे चहा प्यायची. मला ते नाही कळत का साखर आणि ते आणायचं. छान काय नशिबाने असलं म्हातारं भेटलंय काय माहिती. ही म्हातारा असं आणि पोरं त्याची तशी. एकाला अक्कल नाही, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. यांना चहा प्यायची कशाला. हा घ्या चहा, आणि जित आहे तवरती जमिनी का, म्हणजे आम्ही सुखाने जगू. जमीन इकून नाही जमायचं सुनबाई. सोन्यासारखी जमीन आहे आपली. हा आहे ना सोन्यासारखी. काय कुसाळ उगतं का त्या जमिनीत. त्याच्यापेक्षा विकलेली चांगली नाही होय ती. तुम्हाला नाही कळायचं त्या जमिनीचं सोनबाई. तुम्हालाच लय कळत आहे ना, मग उलथा तरी एकदाच आहे. आम्हाला पार काटाळा आलाय तुमचा. वैताग आला या म्हाताऱ्याचा, नको नको केलं यांनी. मला भरलं तुझं वार, मी तुझा उमेदवार. बोला आता काय बोला ना मला एवढं अर्जंट मध्ये. बिझी माणूस आहे राव, माहिती दोन मी किती. हा बिजी होतो, कामान धामाचा नुसतं बिजी राहतो. नुसतं दारू प्यायला पाहिजे, घरात लक्ष घालाय नको. फार चव घातली ना तू. हा आपलं काय चाललंय घरात ते बघायचं सोडलं, नुसतंच बिझी बिझी. तुम्ही भांडताय कशाला एकमेकांशी. मुद्द्याचं बोला ना. मुद्द्याचं सोडलंय भांडत आहे. नाथे ते बघ, त्या सावकाराचं माझ्यावर झाले कर्ज. तो सावकार मला माणसं कोणचं थाटते. मला बाहेर तो वावरू द्यायला. मला लय टेन्शन आले. मला काय करावं काय कळाना वळा. मला पण तसंच झालंय ना. पैसा नाही खिशात, कामधंदा नाही कसला काय. हा लोकांच्या देणेकरी खंडीवर झाले, कोणाकोणाला देऊ, काय करू. अरे माझं लय अवघड झालंय गाड्या. पहिला डोकुट्यावाला मला वाकून नमस्कार करायचा आता, आता ठुकून नमस्कार करतो. एवढं उदर वाढली. बोल काय करू. तिथं माझ्या माहेरचे पण मला पैसे देत नाही. 3 बारा जायचं त्यांच्या दारातून पैसे मागायचे. कुठून देतील ते पैसे. आपल्याला बी आता सोसवा. गळ्यात फुटका मनी नाही राहिला, सगळं त्या बँकेत नेऊन घाण ठेवलेलं आहे. मला काय बाकी माहिती नाही. काय तुमचं असेल ना ते सगळं मिटवा, ही दरिद्री मिटवा आणि सुखासुखी जगू द्या सगळ्यांना. लय वैताग आलाय बघा. नाते भाऊ म्हाताऱ्याला बोललंच पाहिजे. अरे काय त्या म्हाताऱ्याने काय जीव अडकून ठेवलाय काय माहिती त्या जमिनीत. काय असन ते असन, उद्या सकाळी जाऊ आणि बोलू. आपण सगळे मिळून बोललो ना, आपलं ऐकते. एकटं एकटं नाही, सगळे जाऊ आणि सगळे संघ बोलू. चालते. वय ना खोबरं बघू गं जरा. इथं मसाल्याला खोबरं नाही, तुला कुठून देऊ खोबरं. दे दे, घाल त्याच्या घाशात. घे. वाटण्याला खोबरं नाही. म्हाताऱ्याच्या वर पायरी. मस्त आहे राव गोड आहे. लागल ना गोड. त्या म्हाताऱ्याला जमीन विकता येत नाही आणि या गोड लागते. उद्या जाऊ मग मटर का बघू काय मज काय. हा काय ना आणि आता बंद कराय रोजचा तमाशा. ह्यानी मागायचं आणि त्यानी मागायचं. रोज तेच 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 तेच. जाऊन मग काय आता बोललंच पाहिजे. मग काय मी तरी कवर त्या सावकाराला उत्तर देत बसायचं. चालते. जा जातो मी.
मला एक तर तुम्ही लय अर्जंट कामातून उठून आणलं होतं. हा जा जा, तुझी मीटिंग रखडली असेल ना, जा. खोबरं घेऊन जातो चकण्याला, बरं पडन. भूक लागली. काय आहे? आमटी आहे, खा. मी तर काय करू भाजीला. मी काय म्हणते, हम्म. त्या म्हाताऱ्याला एकदाची जमीन तरी विकाय सांगा. ते म्हातारा ऐकतं व्हय? सांगू सांगू थकलं त्याला. नसेल ऐकत ना, मी सांगते तुमच्या भावांना ती जमीन विकायला. ते तरी सांगतील समजून. त्याने काय होणार आहे? म्हाताराचा जीव अडकलाय त्या जमिनीत. सगळ्यांनी मिळून सांगितलं ना तर होईल बरोबर. व्हायचं असतं तर कवाच झालं असतं. आणि तुम्हाला नसेल ना सांगायचं तर मी जाते माझ्या इकडे निघून, माहेराला निघून. बसा तुम्ही तुमचे म्हातारा आणि तुम्ही जमीन काय जमीन करायचं ते करा. जमीन 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 जमीन. ए म्हाताऱ्या, अरे तोंड वासून काय जाय ना वरती तू? पार भिकायला लागलो ना आम्ही. हा, जमीन 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 जमीन. हा, काय रे त्या जमिनीत? हा, हाय का पाण्याचा पत्ता? कशी करायची शेती? शेती करा, शेती करा, शेती करा. हा, पार करायचा डोंगर झाला ना आमच्या डोक्यावर. हा, वर गेल्यावर करणार आहे काय आमच्या नावावर शेती? अरे म्हाताऱ्याला बोलून उपयोग नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मी तर काय म्हणतो माहिती का, उद्या वकिलला का जातो, कागद तयार करतो जमिनीची, घेऊ याचा अंगठा आणि देऊ फुकून त्याच्या माला जमीनची. आपल्यावर कर्ज काय थोडं झालं काय? कर्ज दिल्याशिवाय पर्याय बी नाही. म्हातारा म्हणतंय शेती करा, शेती करा. शेतीत काय ठेवलंय? हा, लोक लोक इकू इकू टाकायला लागलेत, ते बी चांगल्या भावात. मला पैसा आला ना, आधी वायनरी टाकत होती, आहे ना ती वायनरी टाकत होतो, खऱ्यानेच पैसा काढीन मग. ना घ्या, जातो उद्याच्या उद्या त्या वकिलाकड आणि त्या जमिनीचा कागद बनवून घे. मग काय टाकतो इकून आणि जातो शहराला. मी बी त्या जमिनीचे एकदा पैसे आले ना, पहिले त्या देणेकरचे सगळे पैसे देऊन टाकतो आणि मग बघ असा जगतो चांगला, 4 व्हीलर घेऊन आयुष मध्ये. मग काय तर, पोरांना सुख नाही काय नाही, लेकरा बाळांना. आम्ही तरी किती दिवस असं जगायचं? जमिनीत ठेवलंय काय काय माहिती. मग काय तर, संसार जेव्हा रस्त्यावर येईन ना तेव्हा अक्कल येईन यांना. पोरांचं सुख देखवत नाही वय, असला माणूस मी नाही बघितला बाई कधी. पोरं मोठी झालेली सुद्धा देखवत नाही यांना. जीव गुतलाय त्या जमिनीत. आज झाला काय तर थेरडाचा थोबाड बघताय. चला चला उद्याच्या उद्या ती कागद बनव. आणतो. हा. गुंड्या चल रे आत. आज काही झालं ना दिवाणजी, पैसेच घेऊन जायचे. ही तिन्हीची तिन्ही सांड नुसती बोंबलत होती. पैसे मिळते याची गॅरंटी नाही. हा, नरू भाऊ, ओ नरू भाऊ, नरू भाऊ, जरा बाहेर येता का? बाहेर या. बोला की सावकार. रुबाब, वार वा रुबाब. काही घाबाड बिबाड लागलं काय? हा, जमीन विकतोय, 2 दिवसात पैसे देतो. अरे पण म्हाताऱ्याचं कसं होईल? म्हाताऱ्याचं काय नाही, आम्ही 3 भावांनी ठरवलंय जमीन विकायचं. इका ऐका, पण इकलं ना पहिलं पैसे मला द्या. म्हणजे कसं आहे, मागे पुढे लागलं तर मी देतो ना परत. का आत्ता देऊ? देताय तर द्या, बरं होईल. द्या दिवाणजी, पैसे द्या. मला पाहतो जायचं. द्या द्या. पण जमीन नक्की विकणार आहे का? हा, हा, मग येतो 2 दिवसांनी. काय आबा, ओ आबा, जाता जाता पोरांना अंगठा द्या. तेवढंच कल्याण होईल पोरांचं. हो, येऊ का मग? लय वाईट झालं रे. बापास तोंड बघितलं कच झाले. पण आपल्याला काय करायचे? आपण माहिताच्या टाळूवर लोणी खाणारे माणसं. आपलं पैसे मिळण्याची मतलब. चल.
काय नारशा भाऊ, कुठं निघाले दोघं गडबडीने? वकिलाकडे निघालोय, जमिनीचं काम आहे. तुम्ही खरंच जमीन विकता का काय दोघं? मग काय करणार, इथं पैसा ना पाणी खिशात, कर्ज झालंय मारण्याचं, कसं फेडायचं लोकांचं कर्ज, म्हणून विकतोय. काल नागेशराव म्हटले होते बरं का जमीन विकायची म्हणून, पण मला त्याच्यावर विश्वासच नव्हता. आता तुम्ही दोघं बोलले तर मला विश्वासच बसलाय बघा आता. बरं चल, उशीर होतोय आम्हाला, निघतो आम्ही. बरं नंतर या मग पत्त्याचा डाव मांडू आपण. मला पण खेळायचंय बरं का, पण सध्या पैसेच नाहीत बघ खिशात. मग आता मिळतील की बक्कळ पैसे? हा, पैसे मिळाल्यावर खेळू की आपण. हा, चालतंय चालतंय. बरं जाऊ का? हा हा, आधीच उशीर झालाय आम्हाला, वकिलाकडे जायचंय. चला. चल, हे इकडून जाऊ. वरच्या अंगण जाऊ. नाथे मी काय म्हणतोय, आज काम पूर्णच करून येऊ. हा. लई चक्रा झाल्या गड्या. हे नाही पायतान तुटलं काय, हा ना. दुसरं घालायचं ना. चल. गुंडबाळा शाळेत जा, शिकून मोठा हो. येले का? म्हातारा आता घरी कोण नाही, तुम्हाला सांग, तू जमीन काय कोणती आहे ना? मी सांगितलेलं काय तुम्हाला घर वाटणार आहे का? मला सांग ना तू काय? हा हा, शेती कर म्हणून नको. आपल्या शेतात एक कपाट ठेवलेलं आहे. गबार? कसलं गबार? सोन्या चांदीचं शिऱ्या मोत्याची मोठी गाकर ठेवलेली. लका असंही सेवय आपा. अरे राव, आज तरी सांगायचं, तुम्ही काय सांगत नाही राव. मग आमच्या बोलणे खाता, शिव्या खाता आमच्या. ती मुळे कुठं पुरलं सांग ना, आम्ही उकरून काढीचो. ते ना रानात पुरले, पण ते काय मला आठवत. राहून दे, माहिती तू किती डोकायचं आहे, आम्हाला उकरून काढावं लागणार आहे. मरूच. बरं मी काय सांगतो, ती जी गव्हाड घाऊन ना, ते तुम्ही तिघ जण सारखे वाटून खातो ना, खातो वाटून खातो. आईले जागे पाहिले, उन्हात अनात पळावं लागायला लागले गाड्या. हा ना, आज काम ना झालंच पाहिजे बघ आपलं. कुठं घर आहे त्याच? हे समोर दिसतंय बघ. नाग्याचा फोन आहे. हॅलो. हॅलो. अरे कुठं तुम्ही? आलोय वकिलाच्या घरी, 2 मिनिटात पोहोचतोय. अरे तिकडे कुठं चाललंय तोंड काढीत? या माघारी परत. का, काय झालं? अरे आपल्या रानात गाभाड गावलाय, गाभाड. घाबाड? कसलं घाबाड? आज ते आपल्या पंजानी आहे ना, रानात सोनं चांदी मोत्याने भरलेला कपाडला फूट ठेवलंय. म्हणून म्हातारा एकाना माहितीये का? तू खरं सांगतोय ना? पण आपची शपथ खरं सांगतोय. बरं चालतंय, येतो आम्ही. ये पटकून ये. आईला ह्याच्यामुळे म्हातारा आपलं जमीन विकत नव्हतं काय? अरे आपण त्याला प्रेमाने कधी विचारलं नाही, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. पण आता सांगितलंय ना. चल बघू. चल. असं सांगायचं जावा जरा. काय लोक हे करीत राव, सांगायचं ना असं. जाऊ का? बघ होठच रे आपला चहा. आपण उडा चहा आणलाय, उडा चहा प्या. नाग्या, ते घाबाडाचं खरं जर नाही निघलं
इथंच उलता पालता करी ना तुला. अरे खरंय राव, उठा की चहा प्या. खरंय ते. आप्पा हे नागे काय म्हणते ते खरंय का? खरंय खरंय. मग आधी सांगायचं ना आप्पा, आम्ही कशाला आमच्यात भांडलो असतो होय. आता तुमची सगळ्या म्हातारपणात ना मी सेवा करणार बघा. आणि तसं पण आप्पा, काय चहा पाणी लागलं ना मला सांगत जा. दिवसभर मला पण तसं काही काम नसतंय, मी आणून देत जाईन. अरे कसं आहे माहिती का आप्पा, अशा गोष्टी सांगायच्या असतात. आता बघा उद्याच्या उद्या एका दिवसात लखपती होणार, डायरेक्ट टीसी बांधणार रे मी. ए नाग्या जरा आवाज कमी कर. गावातल्या लोकांना कळलं ना तर आपल्या आधी ते जातीन उकरायला. मग काय तर. ऐका ऐका, आपल्याला आहे ना हे सगळं गुपचूप काम करायचंय, कळलं का? म्हणजे कसं गावातल्या लोकांना अजिबात खबर नाही लागली पाहिजे. बाहेर जर खबर लागली ना आपल्या आधी जातीन ती आणि आपल्या हक्काचं गाभाड जाईन सगळं. काय करू, आत्ताच जाऊ रानात आणि गाभाड काढून आणू. काय आप्पा, आता तुमचं काम झालंय. हा निवांत आराम करा. हा आता आम्ही बघतो काय करायचं ते. चला ए चल उठ. कुठं आहे रे? झोपा. अरे यार कुठं आहे याच? इकडे होय, चला. आप्पा निवांत. हा हा, चला. तुम्ही ते जमिनीला घ्या, चला. बरं का दिवाणजी, आज काय ते फायनल करूनच टाकू. होई काय ते? चल 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 पटकन चल पटकन चल. यांचा काय भरोसा नाही भाऊ, हे जात्या निघून. अरे काय कुठे निघलं एवढं सकाळ सकाळ बिराड? सावकार आता आम्ही सगळ्यांनी ठरवले शेती करायची, वावरात निघालो. दिवाणजी मला स्वप्न तर नाही पडलं ना? अगो बाबू, आता काय खरं नाही गाड्या. करा करा शेती करा, पण 2 दिवसाच्यात माझं सगळं पैसे. हा सावकार धमक्या द्यायचं काम नाही. 2 दिवसात घरी येऊन पैसे पोच केले म्हणजे बास ना. हो जावा जा पटकन जावा. चाल रे. दिवाणजी मला जरा घोळच वाटते बा. मला पण तसंच वाटतंय बरं का मालक. मला काय इज्जत बिज्जत आहे का नाही? कुत्र्यावाने धावलं ते माझ्या. हा ते काय सांगता येत नाही बघा. सैनिकांनो उचला आपापले हत्यार आणि लागा कामाला. आक्रमण थांबा. हे वावर काय मला आपलं वाटत नाही. आणि काय बाबळी उगलंय, कुठं काँग्रेस उगलंय, मकार भकास झालंय. ए नाग्या, अरे हे आपलंच वावर आहे. कधी आला का तू आपल्या वावरात? कसं आहे माहिती का, कसं आहे, पहिल्यापासून कधी रानाशी संपर्क झाला नाही ना, म्हणून कन्फ्यूज होतो. कन्फर्म करावं म्हणलं. ए वाटकावण्या तोंडाच्या झालं ना कन्फर्म. चल आलोय त्या कामाला लाग. चला 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 ए, धर रे त्याला. चला नीट चला. चला हो गाड्यानो चला. हा हगा दादा तू तिचं खान, वहिनी तू तिचं खान, ऐ तू तिचं खान, मी हिचं खातो. बघा गाबाळ गावात आहे का बघा. अरे बोलू नको खोद. ओ
ओ भाऊजी थांबा जरा. यायचं बेवडं रानातल्या कामाला सुद्धा पिऊनच येते. हे दे त्यांच्याकडं. आईला हे शेती करतात असं तर मला काय वाटत नाही. ना रे भाऊ, आईला कधी कष्टच केलं नाही आपण. हा उकरू उकरून पार कंबरड दुखायला लागलं, जीव नाही राहिला अंगात. दादा मी काय म्हणतो, हा? आपण रोजाने माणसं लावायची का? भाऊजी राहू द्या. रोजानी माणसं लावायची, त्यांनी नेऊ द्या आपलं घबाड आणि आपण बघू त्यांचं थोबाड. काय राहू द्या. मी काय म्हणतो, मला नाही वाटत इथं असेल म्हणून. आपण तिकडं खंदून बघू. भाऊजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. इथं उकरले आता थोडं पलेड उकरू. हा थोडस पलीकडे उकरू. आणि बेवड्या तिथं नागिन डान्स नको करू, उकरायचं आपल्याला. नाही नाही, चला उठा चला, वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. उठा उठा अयो, उठा. लई कंबर दुखती. चला उठा. हा घ्या हत्यारं घ्या सगळं रे. घ्या घ्या. हा घ्या सगळं घ्या, सगळं घ्या घ्या. ते उचला. मी काय म्हणतो, मी आलो जाऊन आलो जरा. ते दे इकडं माझ. हा आलो लगेच आलो. हा येतो पाठकून. अरे नाग्या कुठं चाललाय? एक काम करतो आता, या नाग्यालाच विचारतो काय ते, काय खरंय काय खोटं नाग्याच मला सांगन. हा मी एकुलता एक, मी पाटला चाललं की मी काहीही करेल. इथंच म्हणतो. अयो नागेशराव काय हे? काही नाही, ते आपलं सुसू लावतो असंच. मग काय चाललंय नागेशराव? काय नाही, ती जमीन होती पडलेली म्हणून म्हणलं करून टाका, कायला ठेवा नाही का? माक घरदार. मग सगळी एकसाथ. काहीतरी गडबड आहे राव. काय नाही, काय गडबडतो, काय नाही, जमिनीचं नुसतं ते. नक्की का? काय नाही. बर मी काय म्हणतो, आता काय लावायचा विचार आहे शेतीमध्ये? आता बघू गहू ज्वारी गहू ज्वारी लावत असतात का शेतामध्ये? माणसाला ज्याचा अनुभव आहे माणसाने तेच लावायचं. म्हणजे काय करायचं, बाहेर गहू ज्वारी लावायची आणि आतमध्ये लावायचा आपला गांजा. गांजा? हा
पण मोठल खट आहे ना ते. मोठाले मोठं आईच्या गावात काय ताडीचे झाड लावतो का नाही काय मग नाही आता? नाही, नाही. ते असंच हिरवे जरा खांदायचे. नक्की का? हा काय नाही जर जमीन कसायची ना. हाय आम्ही बघायलाच आहे. तू जाय बरं तू पटकून जाय. मला लय काम आहे. तू जाय पटकून. बघा मी हाय बघायला. जा तू जा. काम कर तू काय टाइमपास लावला रे. एवढं मोठं खांदायचंय मला. काय पडतंय रे मकर जड रे. दिवाणजी जरा पुढं चला हा. वाघ बिघ आला तर मलाच खाईन काय. अगं भया भया हे काय इथं खाणलंय तिथं खाणलंय यांचं चाललंय काय. इकडं बघ ना इथपासून खड्डे चालू झालेत हा. अगं बाबा 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 काहीतरी गडबड दिसते बाबा मला तर आहे ना. अरे देवा काय चाललंय काय या आबाच्या आता. तिघं बी म्हणले शेतात चाललंय काम करायला. यांच्या बापाने असं काम केलं का जागे जागे खड्डे घेतात हा. काय झाड बिडे लावायचे काय यांना हा. खड्डे बी तसं वाटानात. ते बघ ते तुम्ही एवढं बघतो उलथ पालथ पडत आहे पण पार मरायला लागले. हे शेती नाही काहीतरी घोळे भाऊ. चल 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 यांच्याकडे बघावंच लागणार आहे. नजर ठेवावंच लागणार आहे यांच्याकडे. नरे भाऊ तिथं काहीतरी वाजलं. खडे असते नरे भाऊ मला वाटते हे म्हाताऱ्याने आपल्याला फसवलेला का. मला बी तसंच वाटायला लागली. कायला फसीन ना का ते. मरायचं काय उठपलं कायला फसीन. मग का गावानं आखर रान उखारलंय तिच्याला. हा राहाडाचा भोगा व्हायला लागला पार उकरू उकरू. मग काय तर हा ए, जा त्या म्हाताऱ्याला बोला नेमकं कुठं पुरलंय ते सांग. मग तिथंच खाटा करतो. आखर रान उखारलंय त्याच्यामुळे. मग काय तर त्याला कशाला पाठवतो म्हाताऱ्याला. नाही पाडीन ते म्हाताऱ्याला. त्याला आहे का सूट स्वतःची. नरशा तू चल तुम्ही दोघं जा मग. चल माझ्यासोबत. जावं लागणार. आलो लगेच गुण. येतो जा लागले होते जरा भाऊजी हा. आम्ही जरा आलो जाऊन. या जाऊन. मी हाय तर हळूहळू उखरितो इथं. हा जा उकरा उकरा नीट उकरा. बोट फुटलं पार. ए यार पुढे बघ ना. जिथं जाईन तिथं धार पडते. बोल. काय ते सांगितलं रानात घाबड करून ठेवलंय म्हणून. उकरून उकरून बा खालची माती वर केली. काय सापडा ना काय व्हायना. चला ते कुठं पुरून ठेवले ते दाखवा. चला उकरूनच ते ढकच सापडायला लागल्यात. उठा चला. उठा. एवढं तरणाट आत आहे तरी काटा घेऊन हिंडत आहे. मग काय तर उन्हात आणायचं. गरम होते काय होते खरंच रानात घबाडे का आपण आपल्याला कामाला लावलं विनाकारणचं. त्या बेवड्याच्या नादी लागलेत ही दोघ जण. हा त्याला त्याची सुध नसती. आणलं इथं उकरायला उन्हात आणायचं. मग काय तर वैताग आलाय. काय सापडलं का सकाळपासून नुसतंच इकडं उकर आणि तिकडं उकर.
जीव पक्का राबून गेला. जाऊ दे, झोपा आपलं चट सापडून गाबाडाना हाक मारते ना आपल्याला. तू करू द्या, तू करते तेव्हा मरू दे. थोडं पोरं तिकडे उपायची असते. कुठे हिंडत्यात काय माहिती. एक तास झालं. हे म्हातारं बी आहे ना, या बाया बी कुठं जाऊन बसल्यात. जरा बघूनच येतो. खुशाल ढाराडूर झोपले एकटा तिकडे खणत बसलोय मी. उठाय काही आशा नाही उठायचा. शिमटीने जरा निवार रे. उठाय ओढ 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 ओढ. घाबडा काढा आलोय ना. खुशाल इथे झोपलाय तुम्ही दोघं. हा उठा पाय तिकडे पाय तिकडे एकटा काढितोय. पाय तिकडे चला पटापटा चला. दामाने घे दामाने. चला कायला मर्रा काटे घेत काय मग. आबा हे बघा, तुम्ही सांगितलं आपल्या वावरात गबाडे अख्खं रान उकरले. कुठंच भेटाना. असे खड्डे खड्डे करू करू उकरू उकरू जीव गेला आमचा. नेमकं कुठं लपवलंय ते सांगा. मला काय आठवत नाही, पण आपल्या आजोबांनी विहिरीसाठी एक पानाड्या बोलावला होता. हा त्यात आपल्या आजोबांनी घबाड पुरलेले. घबाड आयला म्हणजे आता पानड्याला आणावं लागतंय गाड्या. काय लागेल. बरं तुझा पानाड्याला बोलव. त्या म्हाताऱ्याला सावलीत बसवतो. आपण मी जोरतो चला. नीट धर. चला सरळ. मायला मी केलो तुम्ही वाकडा तिकडं चालताय. माझ्यासारखं सरळ चालाय ना. चला सरळ. मी काय हालतोय. चला चला बस. सावलीत बसा. बसा सावलीत. बसा. ए बसा रे बाकी सगळी. बस रे तू. बसा खाली. आयो लय ऊन आहे राव. एवढा उन्हात चालला का चिकन व्हायचं माझं. होईल ना होईल ना चिकन. 3-4 वेळा घरी चक्रा मारल्या. तुम्ही काय भेटाना. आज देवासारखं सापडले वा तुम्ही. लय महत्वाचं काम होतं ते. तिकडं बघायचं आपल्याला. या इथून खाली इथपर्यंत आपलंच. इथून बघायला चालू करू. पानाडे आणलाय. चला बरं पाणी बघून घेऊ. चला चला उठ उठ उठ. आबा निवांत बसा सावलीला. चला 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 बरं, इथूनच चालू करा. आहे का? जिथं पाणी असेल ना तिथंच टिकाव मारू. जा टिकाव घेऊन ये. चल आणतो की आणतो. बघा तुम्ही बघा. इथं आहे का? आणा लवकर आण. बाजूला काय हा सरा बाजूला सरा. इथं करा बरं. इथं घालशील पाय. थांबा. इथं करा बरं. इथं डोक्यात घालतो ना माझ्या. थांबा. हाय का पाणी? हाय पाणी इथं तर नाही वाटत मला. इथल्यापेक्षा तिकडे पाणी जास्त लागेल. तर आपण तिकडे जाऊन चेक करू पाणी. पाणी तिकडे जास्त आहे का? मग जिथं जास्त पाणी तिथंच खोदायचंय. जाऊ ना मग आपण तिकडे जाऊन चेक करू. चला 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 चला. चला चला चला. आईला इकडं तरी भेटावं बाबा. वैताग आलाय नुसतं खालून वरून खाली जाऊन
इथं नाही. चला खाली. अरे पानाड्या का वासाडे दमावला का उकरू उकरू. नाग्या त्याला त्याचं काम करू द्या. आयला त्याला बसा तिकडे याच्याचं- सावलील सगळे. त्याचं तो करीन काय करायचं ते. अय ना रे भाऊ, अरे या पाण्याला येते का नाही? अखरान हिंडवतय. इथं थोडं पाणी, तिथं थोडं पाणी. कधी लागायचं मोठं गाबड पाणी? अरे मला तरी काय माहिती बाबा. अख्खं गाव त्याच्याकडून पाणी बघत आहे म्हणून मी त्यालाच घेऊन आलोय. आबा, अहो लागन का नाही पाणी? हा, कधी भेटायचं गाबाड? हा, मरणाचं थकलोय. माहित आहे का त्याला कुठे पाणी काय? त्याला येतं का बघता येतं का त्याला? हा, अरे ते बघ थांबा. तिकडून तिकडं. ए अरे याचं ट्रेनिंग नाही झालं राव. असं कुठं असतंय का? माझ्या पाठवून दे. 4 दिवसात ट्रेन करतो. आयला इकडून तिकडं तिकडून इकडे हिंडत आहे उंदरावानी. वट मला वट. उठला बघ. हिड परत. मगापासून नुसतं मला खान देतोय, नुसतं खान देतोय. अरे थांबा की जरा कळ काढा. करतोय ना त्याचं तो काम. मग काय सापावाने इकडून तिकडं तिकडून इकडं. हाय का नाही पाणी आबा? हाय 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 हाय. आईला सापडो पाणी एकदाच. दगड ठेवतो आता. गावलं वाटतं काहीतरी. दगड ठेवते बघ. हाय 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 हाय. काय वाटतं बुवा. हा, आलं आलं इकडंच येते. या काहीतरी चांगलं सांग बाबा. ये म्हणा ये. आले. पाणी लागलंय तिथं. हा. तिथं मी दगड ठेवलेला हा. आहे. बिंदात जाऊन तुम्ही तिथं उकरा. बरं. काय अडचण नाही. लागन ना पाणी? भरपूर पाणी आहे. काहीच अडचण नाही. चालेल. बर बर. चेक करा तुम्ही. आप्पा असणार मिळाले. असणार. हा? बरोबर. ए, चला. चला चला. चला चला. चला चला चला. ए फावडं घ्या, टिकाऊ घ्या. चला. आता नाही सोडीत कर. ह्योच 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 दे ह्योच. नागे भाऊ, हा. ह्योच दगड सांगितलंय. खरंय खरंय. करा चालू. गबाड याच्याच खाली असेल. उकरायचं. बरोबर बरोबर मी काय म्हणतो, बरोबर जरा बरोबर गावातल्या बरोबर. लोकांनी आपल्या पाळ्यात ठेवली. चालतंय. आताच उकरायला लागलो तर गावात खबर लागत यांना गाबाड लागले म्हणून. चालतंय ना. काय आपण काय करू, रात्री येऊ आणि मग खुदू. तसं माहिती इथेच आहे ना. हा, दगड असंच राहू दे. रात्री येऊ आणि खुदू. चालतंय का? चला. चला आता घरी जाऊ. निवांत. आराम काय करू. काय काय झालं नाही असंच चला. काय नाही आम्हाला सापडलं काय नाही. ऐ माग गे रे सावकाश. नीट चल रे हा, बाबू. या हा हा हे घ्या. कुठे कुठे? हा हो ह्योच. हे बघ, हा ह्योच हा. दगड. पाण्याने दगड सांगितला होता. इथंच खोदू. चला देवा, पावरे भेटू दे गाबाड. बाजू सारखं जरा. आईला रातभर आपण एवढं खणलंय की डायरेक्ट पाणीच लागले. गाबाड तर नाही ना पाण्यात गेलं होय?
नाही तसं सांगता नाही यायचं बरं का. मी चाललो म्हाताऱ्याकडे. चल 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 ए, चल. फसवलंय म्हातारीने आपल्याला उकरू घेतलं. आप्पा अहो रान उकरलंय आम्ही. कुठं लाग ना बघा गबाड. हा पार उकरता एवढा मोठा खड्डा घेतला की पार पाणी लागले. पण घबाड काय लागलं नाही. गेले कुठं घबाड. आप्पा माझ्या लहरीन पाणी झाले. काय सांगितलं होतं का रानात घाबाडे. त्या घाबाडा पायी रात्रंदिवस तिकडे उकरीत बसलोय. माझ्या म्हाताराचं नरडच दाबलं रे आता. ए बाबा चल ना, नाही. ए बाबा नाही, चल. ए तू ग बस. काय मध्येच रे. काय आप्पा तुम्ही सांगितलं घाबाडे उन्हात आणि तिथं आदबत बसलो आम्ही. काय हाती लागलं काहीच नाही सापडलं. वैताग आला नुसता उन्हाचा. आप्पा जे काय ते खरं खरं सांगा. गावात ठेवलं तरी कुठं आ खोदून त्या खाटात मरण्याचं पाणी लागले. गावात तर काय मिळालं पण नाही. हा तुम्ही दुसरं कोणाला सांगितलं असेल ना तसं ते तरी सांगा. ठेवलंय म्हणून कुठं हा नुसतं पाणीच पाणी. दुसरं गावात तर काही मिळालं पण नाही. पाणी लागले घाबरट नाही लागले. कसे लागले इतक्या दिवस काय सांगत होतो तुम्हाला. शेती करा आज काय केलं तुम्ही. घाबाडा पायी तुम्ही एका रात्रीत विहीर खाल्ली आणि तू घाबाडा पायी माझं नरड दाबलं. अरे पोरांनो हे घाबाड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पाणी ते पाणी म्हणजेच तेच खरं आपलं घाबाड. आप्पा आम्हाला आमची चुकी कळली. आजवर तुम्हाला लय बोललो. लय राग केला. लय घालून पाडून बोल. काय करणार ना आप्पा. डोक्यावर रेन पाणी झालं. गावातली लोक सगळी नावं ठेवायची. पण कामाचा काटाळा. आता या घाबाडा पायी रानात गेलो. खड्डा खांदला आणि एवढं पाणी लागलं. घाबाडाच्या रूपाने आम्हाला पाणी म्हणजे सोनच भेटलं आप्पा. आता बघा तुमची तिन्ही लेकरं कशी जोमाने शेती करतात आणि कसं घरदार बांधून सगळ्यांना सुखी ठेवतो बघा. आप्पा चुकलं आमचं. लय वाईट वागलं तुमच्यासोबत. आता माझी शपथ करून सांगतो अजिबात दारू पिणार नाही. दारूचा थेंब घेणार नाही. सोडली नाही दारू. नर भाऊ बोला काय झालं सावकार. पैशाचं. सावकार लय मेहनत करतोय बघा. समजा घरदार शेतात राबतोय. आता ऊस गेला की देतो. आत्ता पटलं बाळा आपल्याला. तुला माहिती मी तुझ्या मागे एवढा पैशासाठी काय लागलो होतो. मला अजिबात गॅरंटी नव्हती तू माझे पैसे देशील म्हणून. कारण 12 एकर जमीन असून तुम्हाला 3 भावांना शेती होय ना. काय गॅरंटी घेणार मी. आज पटलं मला. सगळं घरदार तुम्ही कष्ट करताय. पण एवढं लक्षात घे पीक गेल्यानंतरून पहिले माझं पैसे द्यायचे. तोपर्यंत कष्ट करा आणि सुखाने राहा. काय तोपर्यंत मी तुझ्या दारात अजिबात येणार नाही. ठीक आहे येऊ मग. चालतोय. चल आवडलं मला. काय रान खुललंय राव आपलं.
आपण म्हणत होते खरं या आपल्या रानात घबाड आहे घबाड आणि त्या घबाडामुळे आपण हिर खणली हिर खणून पाणी लागलं आता पाण्यातून बघ ना कसलं मोठं सोनं लागलंय आईला खरंच खरंच आपण म्हणत होत रानात घबाड आहे घबाड पाण्यावाचून अनेक ठिकाणी शेतजमिनी ओसाड पडल्या आहेत. आपल्या शेतातील खरं घबाड ओळखा आणि शेती ओलिताखाली आणा. शेती विकून दैनंदिन गरजा काही दिवस पूर्ण होतील, पण शेती करून त्याच गरजा पिढ्यानपिढ्या पूर्ण होतील. हा छोटासा संदेश देण्यासाठी गावाकडील कलाकारांनी आपल्या समोर सादर केलेली ही छोटीशी कलाकृती घबाड. राम राम शेठ काय काम आहे का आहे ना करताय का करल राहुल्या अरे राहुल्या सुटलं कॉलेज तुझं आता चालू कॉलेज पटकन जा घरी काय चालू ऐका ना आपण 100 रुपये द्या ना 100 कशाला राहू दे 10 रुपये काम वडापाव लागतो आपलं भागव्यात येतच चला सोने काय भांडी घासते काय भांडी घासते येत नाही नीट घास की भांडी गपचा की काळ्या तू तर काही काम करत नाही नुसता हिंडत असं इद्र्यावानी काळा कोणा म्हणली तू काळा कोणा म्हणली एक तर भांडी बिंडी घासता येत नाही काय नाही खेळत बसली मशिवानी पाण्यात किती वेळ झाला सांगते तरी ग तसंच करताय कलकल कलकल नुसता हा किती वेळ झाला तिला छळतोयस आणि सोने तुला बी कळत नाही का अगं लगीन होणार आहे तुझं आई तू तू
त्या पुरीचं लगीन मग कर मला आधी जेवाय दिले भूक लागली. हाताने खा नाही तर घे की मूर्त्या जा होय घरात. राम 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 राम. काय घर सापडा काय त्रास वगैरे नाही ना झाला? नाही आलो विचारत. हा तसं कसं आहे, गल्लीत कुणाला पण विचारलं ना तुम्ही आबा बेगारी कुणी आणून सोडतंय बघा. होय का? राधे जरा चहा पाण्याचं बघ बर पाहुणं आलं. हे आमचं नमस्कार भाऊ. अहो ते पाणी राहू दे मुलगीच दाखव. हो येते या पोरगी येते. दाखवा मुलगी दाखवा. सोने ये ग बाई बाहेर. चला सोने ये ग. ही आमची सुनी. पण दाजी दाजी हिला भांडीच घासता येत नाही. ऐ होतो तिकडे काय बी सांगतोय. पोरगं अहो, तसं विनोदीच काय नाही दिसतंय बरं हो. का? मनात पोरगं बिनात घेऊ विनोदीच नका. दिसतंय तुमचं. सगळं करते आमची सोनी. बस मला तीच समजा बघतीये घरातलं बघा. चिडवते. पाहुणं काही विचारायचं असेल तर विचारा पोरीला. काय प्रश्न विचारायचे असतील तर ताई तुम्ही विचारा. तुझं नाव काय ग बाई? सोनाली आबा हक्के. शिक्षण किती झालंय? 7वी. पोराला तर पोरगी पसंत आहे. मग पुढचं काय असेल ते घ्या बघून. हा कसं करायचं काय. पाहुणं आता मी हाय बेगारी माणूस, दररोज करतोय तेव्हा खातोय. लग्न करून देईल पण जरा माझ्या पद्धतीनं जसं होईल तसं करून देईल. मग बघा बाबा तुम्हाला कसं वाटतंय. बर 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 मग टाका सुपारीच फोडून टाकू. बर बर चालतंय. राहुल्या जरा जरा दगड आणि सुपारी फोडायला. आणि सुपारी आहे दिसतं देवाऱ्यावर. मुलीचं मामा आहे. राम 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 राम. त्यांच्या हातूनच फोडू मग हा? हो हो हा, सुपारीच्या कार्यक्रमासाठी लय बरं वाटलं बरं का आम्हाला. पोरगी पसंत पडल्यावर काय मग पोराला पसंत असल्यावर आपल्याला काय. रावली आणलं का रे? हळदी कुंकू आणत्या. आता घ्या लवकर उरकून बाबा. सुनेचं आहे ना हो सगळं थांबा. पाहुणं. घ्या आमची पोरगी पदरात फोडू सुपारी. हा होय होय होय. राज्यात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आता लॉकडाऊन असणार आहे. आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सोडता सगळ्या सेवा आता बंद असतील. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी. अहो हे काय दावते टीव्ही. आता मला तरी काय माहिती. राधे काहीतरी वेगळंच संकट येणार आहे बरं का. मला बी तसंच वाटतंय. इथं काय माझ्या जिंदगीत असलं कधी ऐकलं नाही बाप. हॅलो हॅलो हा मॅडम यायला लागले. अहो आमच्या ह्यांना न्यारी देत होते. हा आले आले. हॅलो हां हां
अहो ऐका की हॅलो. हा काय बोललं ग मॅडम? अहो त्यांनी बोलले की उद्यापासून कामाला येऊ नको. ते नाही का काय कोरोना आलाय बघा. कोरोना? बातमीच गावठी. हा मालक. हो बंद. हो पण का? कशाला हाड मोडलं म्हणजे? कुणाचं बी राखण्यावर बी कशाला काढता हो? कुणाचं काय बोलती? कुणाचा इथं आई बापाची कामं सुटल्यात आणि दलिंद्र नाचतंय. आता त्याला काय माहिती असणार आहे आपलं काम सुटलंय म्हणून. काय माहिती असणार आहे? आपण नाही कामाला तो उपाशी मरल. जाऊ दे द्या सोडून. अरे पोरा घरात जा न्यारी करून घे. आबा पाकत हाड मोकळी केली बुवा. असा कुठे बाप असतो वय? तू आहे एवढी वर्ष कस काय सहन केलं का तू? घरात चला हो तुम्ही ग बसा. चला विनर यस. आबा आबा आपली सोनी आली लय रडती. काय सांगतो होय बाजूला. काय झालं सांग की नीट. अगं पाहुणा कुठे आहे? तू का रडतीये? हा? काय संपलं? अगं नीट सांग. अशी कोड्यात काय बोलते? संपलं म्हणजे काय? नीट सांग. राहुल्या, पाणी घेऊन. राहुल्या, पाणी घेऊन. नीट सांग. आबा ते मला सोडून गेले. कुठं ग? हा? असं काय बोलते? आई डॉक्टर म्हणून दवाखान्यात गेले. डॉक्टरने रोग झाला म्हणून तिकडे सांगितलं का मेला म्हणून. माहित नाही तिकडेच गेले. मला तर काय करावं काय बी सुचना नाही. अहो जेवढं हाय नाही तेवढं सगळं संपलंय बघा. आता मला तर काहीच समजेना. काहीच शिल्लक नाही राहिलं या घरात. आहे मला काहीतरी खायला की लय भूक लागली राव. अरे आता मला खातो का मोड द्या. कशाला चिडते त्याच्यावर? आता इथं राहून काय उपयोग नाही आपला. आपल्याला गावाला जावं लागणार आहे. आबा आता जायचं कसं? एसट्या बी बंद आहेत. हं? रोडवर पोलीस आहे. पोलिसांनी बघितली ते बी मारतात बघ. हो आता कुठं चालले ते तुम्ही? जातो त्या गाण्याकड. कशाला? एसट्या चालू नाही त्याची गाडी तर बघतो. असं पैशाचं बघता येईल पुढच्या पुढं. त्याला येतो विचारू. बरं सावकाश जावा. हा गणा ये गणा. उद्या येशील काय गावाला सोडाय आम्हाला? अरे आबा सगळे रस्ते बंद आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावरती पोलीस आहेत. दिसलं की मारतात. आणि सरकारने बी वर सांगितलंय कोणाला कुठं बाहेर फिरून द्यायचं नाही. ते नाही बाबा मला नाही जमणार. अरे गणा सरकारला काय जाते सांगायला? आमचं हाल आम्हालाच माहिती. तू येतो का बोल. नाही बाबा मला दुसरीकडे कुठं पाय नाही. पण मला रस्त्यावर गाडी घेऊन नेऊ नको. फुकटचा मार खायला लागतोय रे बाबा. मला नाही जमायचं. तुझा आता जाऊ दे मग. जातो मी आपला. चाल. आव झाली का गाडीची सोय? अगं काय सोय व्हाय नाही ना. येते आता हानबा भेटला होता. काय म्हणाला? हानबा म्हणतोय सरकारने सोय केली गाड्यांची. पण आता आपला नंबर कधी लागतो काय माहिती. ते बी आहे बघ.
आबा मग आता काय करायचं? आता कसं करायचं म्हणजे काहीतरी करावं लागेल. मी काय म्हणतोय, आपण चालत चालत निघायचं का? निघूयात की मग, हो की नाही? अयो एवढं लांब चालत जायचोय आणि ते बी 300-400 किलोमीटर. तुमचा नक्कीच मला काहीतरी मारायचा प्लॅन दिसतोय. मी नाही ना. तुला यायचंय तर ये, नाहीतर मरीतच उपाशी. सोने, राधे, तुम्ही काय करा, जेवढं लागतंय तेवढं सामानच घ्या, बाकीचं हिथंच राहू दे. आपण कसल्या परिस्थितीत निघू. आहे मला नाही लांबराव एवढं चालत यायचं, चालून चालून मारायचं काय? सांग तू आम्हाला. ए रावल्या, यायचं असतला ये, आता बस इथंच. अहो समजा घरातलं आवरून झालंय बघ, चला निघूयात आता. हे धर रावले हे आणि चल. समजा तुझं कॉलेज बिलेज सगळं बंद झालं, तिथं काय झाडू मारायला थांबतोय का? चल निघ, नको उगं नाटकं करू. अहो नीट दार लावून घ्या. अरे चल रावल्या, उगं नाटकं नको करूस. चल लवकर, चल ग सोने. ए पोरा, चल ते बात कर, चल पटकन. पाय दुखायचा बाबा. तुम्ही तरणी टाकी असून तुमची पाय दुखते, आमचे काही दुखत नाही. राधे, अगं तिकडे तो गोठा दिसतोय, आपण आज रात्रीला इथंच थांबू. चालतंय की. अरे थांबा कुठं बी थांबा, पण माय पाय दुखत बाबा, मला बसू द्या बाबा कुठतरी. उद्या सकाळी सकाळी आपलं पुढे निघून बरं बरं चालतंय, तुमची हानी होईल. चला रे पोरांनो. चला. तुला पण सांगतोय, कर जागा साफ. मला नाही जमणार. ती बघ कशी करती, लहानच का आता? जेवाय बी दे ना, काम करून घेतात. आम्ही बी तुझ्या संग सांगले बघ, आम्ही काय घेऊन नाही काय. राहुल्या, अरे दगडे काय खेळतोय? उचल बरं. धर रे, राहुल्या. घ्या घ्या, सॉरी सॉरी. अयो बरं वाटतं बाबा. आहे जेवाय दे काहीतरी. एक तर का एवढा लांब तांगडीत आणत आणलं रोडून, आता जेवाय बी द्यायना राव. मला खा आता, एकीकडनं तुझा बाप आणि एकीकडनं तू. मला तर नको नको झालंय बापल्या का मुळं.
हा बाप म्हणतोय लेकाला सांग, लेक म्हणतोय बापाला सांग. मला काय जीव बीव आहे का नाही र? हा मी हाय म्हणून इथवर आले, माझ्या एवढं कुणी बी नाही करणार, लक्षात ठेवा. तोंड बंद करते का आता? झोपा रे पोरांनो. हाय आबा, तुम्ही दोघं बी नका भांडू, आम्हाला नाही लागली भूक. राहुल्या, नाही लागली भूक. नाही आई तू रडू नको ना ग. नाही ग बाई, झोप रडू नको. झोप रे पोरांनो, झोप कसं नाही मांडीवर. झोप रे, झोप राहुल्या. चला जायचंय उद्या परत आपल्याला. दुखते ती रे, थोड्या वेळाने दाखवते मी काय. नमस्कार, कॅमेरामॅन रवीसोबत मी प्रतीक्षा पाटील. लक्ष्मी गंगा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताच्या ज्या काळात कोरोनामुळे जे आपल्या देशावरती संकट पसरलेलं आहे, त्यामुळे कसे लोक रस्त्यावरती पायी चालत चाललेले आहेत आपण पाहू शकता. या काका, तुमचं नाव काय, कुठे चालला तुम्ही? नमस्ते मॅडम, मी आबा हाके. अशा परिस्थितीत तुम्ही सगळे फॅमिली कुठे चाललात? वैरागला चाललोय मॅडम. आता एवढ्या लांब तुम्ही पायी चालत जाणार आहात? काहीच करू शकत नाही, आता सगळं बंद पडले बा, कामधंदा नाही काय नाही, इथं कसं काय पोट भरायचं आम्ही. आता गावाकडे जाणार आहे आम्ही. गावाला जाऊन तुम्ही काय करणार आहात आता? आता बघू तिकडे काय होतंय ते, पोटा पाण्याचं बघायचं, दुसरं काय आहे. जेव्हा तुमच्या काय चल मग काय तर. आत्ताच आपण या फॅमिलीला भेटलो आहोत, यांची व्यथा जाणून घेतलेली आहेत. तर आपल्या या गावातले युवक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, अशांनी काही समाजकार्याचा मदतीचा हात पुढे केलेला आहे. तर आपण जाणून घेऊया. ओ इकडे या पाहुणा, इकडे या. का हो साहेब, कुठे चालले? वैरागला चाललोय. कुठून आले आता तुम्ही? तिकडून चालू पलीकडच्या गावाला होतो रात्री मुक्कामाला. वैरागला जायचे का? होय. बरंच लांब जायचे. काय करतात? जाता तुम्हाला नाश्ता पाणी होऊ द्या. हो. हे फोटो काढ रे, चांगला काढला का? गरीबाला मदत करतोय का दाखवतोय जगाला? लय कारणाचा अवतार आहे. हे बघ, चल रे मुड द्या. राधे, हा अगं हे बघ देवी आईचं मंदिर. हा क्या हो? चल दर्शन घेऊ. पोरांनो चला. चला रे. शुक्र पांगलं ग आई. होय होय, मला तर वाटलं आता काय जगत नाही बाबा, देवीनेच तारलं, नाही तर काय खरं नव्हतं. बरं आता चला, येस दिसती गावाची. हा चला, चल रे पोरा. चपला घाल रे. गावची इश्यू काय, वॉचमन ठेवला काय? अरे थांबा कुठे आले तुम्ही? गावात तुम्हाला येता येणार नाही, इथं पॉझिटिव्ह पेशंट आहे, कोरोना पॉझिटिव्ह जास्त पेशंट असल्यावर तुम्हाला येता येणार नाही गावात. कुठे आले तुम्ही? आम्ही शहरातून आलोय. शहरात आले त्यामुळे गावात एंट्री नाही तुम्हाला. अहो पण मी हे गावचंच आहे, तुम्ही मला ओळखलं नाही का? आता बाबा नाही येऊन देत आता गावामध्ये कोणाला. आता काय परत माघार जायचं का आम्ही? तर रोग वाढलाय जास्त, तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला 14 दिवस शाळेमध्ये राहावं लागेल. अव पण घरदार सोडून कसं शाळेत थांबायचं आपण? चालतंय की काय? तुम्हाला शाळेतून बाहेर कुठे जाता येणार नाही 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 काय मग शाळेत थांबायची 14 दिवस बघा. बर 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 चालते. चल चल. आणि शाळेतच थांबा, कुठेही जायचं नाही. हा लक्षात ठेवा. चल ग सोने. आई चावी आली का? आणली की बाबा. नाही तर परत माघार जायला चावी आणाय. नाही राहुल दार उघडलं, कोणी राहिले तुम्ही साफसफाई करून घ्या बाबा. लय दिवस घर बंद होत. चावी आहे का नाही?
उलसक पाणी मिळेल का? आमच्या यांना जरा तहान लागली आता चालूय ना आम्ही. काय झालं आता? हो ते बघा, अहो आम्ही शहरावरून आलो म्हणजे काही रोग घेऊन आलोय का? ते बघा बाई तांबे असंच ठेवून गेले. आलेच आहो थांब. आबा टाकले बसायला, तुम्ही बसा. बर तोपर्यंत घरातला आवरते. होय होय. बघितलं का आता? काय झालं? गेली निघून तोंडाला असं बांधून. अगं राधे, काळच वाईट आलाय. असं दिवस आता आपण बघतोय, किती दिवस झालं. हा असं थोडी ना असतंय. होय हो. मी काय म्हणतोय राधे, हा. आपण सोनीचं दुसरं लग्न करावं काय? मला बी तसंच वाटतंय बघा. अगं ती दुःखी चेहरा तिचा मला काही पावा नाही. अख्खं आयुष्य पडलंय तिचं. मग काय हा? किती वय आहे तिचं तरी. मी बी तेच विचार करत होते बघा, तुम्हाला तेच म्हणावं म्हटलं, पण आपण आलो आता, वेळ काळ नव्हती म्हणून म्हटलं आता बोलावं. मी काय म्हणतोय, हा. माझ्या बघण्यात एक पोरगा आहे. कोण हो? त्याला मायबाप काही नाहीत. हा हा. पण पोरगा सोनची चांगली काळजी घेतो. आपल्याला काय पाहिजे ना हो, तेवढं तर पाहिजे ना. त्याला सुखाने संसार. मग काय तर तेवढं झालं तर लय झालं आपल्या दोघांसाठी. बघू मग आपण. हा चालते. सोनेव, होय आबा. हा ये की जरा बाहेर. इकडे आहे का पुरे? आणली आई पाणी. हा आणलं. तुला प्यायचं आहे? आम्ही म्हणतोय ते तुला राजी आहेस काय त्या बाहेर? कशाचं म्हणता आबा तुम्ही? आम्ही म्हणतोय आपलं तुझं दुसरं लग्न करून टाकावं. दुसरं लग्न? हा आबा पण समाज काय म्हणा दुसरं लग्नाचं? समाजाचं काय करायचंय आपल्याला? हा? राहुल्या आहे अजून पुढं बाई. आबाला केवढं होणार आहे? तू किती दिवस इथे राहणार? उद्या त्याची बायको येणार, तुला बघणार का ग बाई? आम्ही आहे तर आहे तुझं. करून घे आपल्या आबाचं. ऐक, हाय बघण्यात पोरगं चांगलं आहे. आबा मी काय तुमच्या शब्दाची बाहेर नाही जायची. तुम्ही जे कराल माझ्या चांगल्यासाठीच कराल. तुम्ही म्हणताय तसं मी करील दुसरं लग्न. पाहुणे, पोरीला मी फुलासारखे जपले, सुखात ठेवा एवढंच विनंती आहे. मामा तुम्ही काही काळजी करू नका. आता ती तुमची पोरगी नाही, माझी बायको आहे. सुखात ठेवील. चल. काय होतं हो? पाणी द्यायचं का तुम्हाला? राधेव राहुल्या काय होतं तुम्हाला? जा रे राहुल्या, जा गाडी बघ, जा दवाखान्याची. पळ पटकन. अहो ते मग काय होतं तुम्हाला? उठा की अहो. उठा उठा, मला आवाज यायला लागला. उठा.
हो सर. ओके सर. ओके डॉक्टर तुम्ही ते आबा हातेचे नातेवाईक ना थोडं तुमच्या पेशंटची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. एवढे औषधी घेऊन करतो प्रयत्न. ठीक आहे. काय बी खरं डॉक्टर पण आमची अन्न वाचव. मी माझ्या पद्धतीने करतो. ठीक आहे. बाकी सगळं देवाचं. ठीक आहे. मी सांगितलं ग डॉक्टरांनी म्हटलं कोणता तरी आजार झालाय ग. मला राहुलीने सांगितलं मी तशी पडता. अगं तो गेलाय गोड औषध आणायला. ते डॉक्टर म्हटलं देवावर द्या सोडून तुझ्या आबाला काहीतरी होणार नाही ना ग सोने. मला लय टेन्शन नाही ग. डॉक्टर राहू दे सॉरी. का म्हणजे आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आम्ही पण बाकीचे नातेवाईक कोण आहेत? तुम्ही तिघं का? तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. आणि हा तुमचं ते पेशंट ते कोरोना पेशंट असल्यामुळं तुम्हाला काय बॉडी वगैरे मिळणार नाही. अंतिम संस्कार आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्येच करणार आहे. आणि ते काउंटरला जाऊन 60,000 रुपये भरून तुम्ही तुमच्या सकाळी येऊन तुमचे ते आस्ते घेऊन जावा. दादा असं करू नका दादा. हो ते मला काही सांगू नका. ते काउंटरला 60,000 रुपये भरा. उद्या सकाळी येऊन त्यांचे आस्ते घेऊन जावा. दादा असं करू नका हो दादा. दादा राहुल्या 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 अरे इकडे अरे गेला का इकडे. का रे असं लांबनं पळायला लागला. अरे मी काय चावतो बिवतो काय बस इथं. कर राहुल्या असं काय बसलाय आयटम इजा झाल्यावानी. बाप गेला माझा इजा. काय म्हणतो बाप गेला कशाने रे? ते हॉस्पिटल मध्ये टाकले त्याला. तो कसला रोग झालाय तर कोरोना का पोरोना. आणि तुम्ही आला हॉस्पिटलवाले म्हणतात आम्ही त्याचं मदत येणार नाही राग देणार रे. आणि ते राग देत मी 60,000 रुपये द्यायच्यात. कुठं राहिले एवढं 60,000 रुपये मी. राहुल्या एवढंच ना. अरे मी देतो ना तुला पैसे. किती पैसे पाहिजे बोल. देशील तू? हा मी देतो. किती पाहिजे बोल. 60,000 रुपये बाय. अरे एवढंच ना. पण तुला आपले काम करावं लागेल बा. तू मला काय बी काम सांग मी सगळं काम करेन पण मला फक्त पैसे दे मी द्या. लय दिवसातून बकरा का. हे बघ माझा मित्र एक डॉक्टर आहे बघ. आपण त्याच्याकडे जाऊ. तुझी एक किडनी त्याला देऊ. अरे 60 काय 1 लाख रुपये सुद्धा देईन तो. राहुल्या ए राहुल्या ए राहुल्या ए राहुल्या ऐकला का? अरे एका किडनी बी माणूस जगतय. ऐक तुझा विचार कर आणि परत ये. मी इथंच आहे बघ बसलेलो. गेलं हातचं गिराईक. काय काय नीट काम करतात नाही का मला? येतं का फुकटचं मला पोचतोय का मी? काम करते साले. अरे राहुल्या केव्हा आला पुण्याहून? 4-5 दिवस झाला. एवढा होता आता लय मोठा झालाय. एकला झाला काय बाबा आलाय का रे? नाही आहे सगळे आले. आणि आबाचं काय चाललं रे?
आबा काय झालं? आबा गेलं दादा. अर तिच्या कधी झालंय? मला पैसे पाहिजे दादा. सगळं घराचे पेपर आणलेत. अरे पैसे तेवढंच ना तुला, याचं काय गरज होती? हॉस्पिटलचे बिल भरायला 60,000. होय. राग देणार आहे फक्त, ती बॉडी पण देणार नाही. पैसे देणार. अरे थांबलं का? एवढं कशाला विचार करतोस? हे कर पैसा. करत दादा तुमचं. उपकार कसलं? बरे काय व्यवहार तो व्यवहार. हा मी काय तर पैसा वाटायला नाही बसलो. माझं बी घर आहे, मला बी समजा बघावं लागतंय. कळालं? आणि तुला तर माहीतच आहे, एका महिन्याच्यात पैसे नाही दिलं तर मी काय करतोय. देशील ना? हां चल निघ आता. चल निघ. इजा तू मगाशी काय म्हणत होता, कुठे विकायची किडनी? का रे मागाशी म्हणत होतो तवलय नाही म्हणत होता, आता काय झालं? तुझ्या पाया पडतो बाबा, पण मला पैसे दे. तू म्हणशील तिथं येतो मी. शाबास रे बॅट्या, आता आला ना लाईन. हे बघ, पण कुणाला काही बोलू नको. पण जर कुणाला बोलला ना किड्या, तर अंगावर कातड बी ठेवायचं नाही. हे बघ रावल्या, तुझे 60,000 रुपये. आणि ऐक, कोणाला काय बोलायचं नाही. ह्याला म्हणतात इजा. रावल्याच्या किडनीचं कमिशन बी वरून 60,000 रुपये बी इजा म्हणतात. इजा. सगळे 60,000 आहेत. स्वप्नील यांच्या पेशंटची लागली. हा भरली ना 60,000. चला माझ्या मागं. आयचं काय नाही काय नाही काय नाही. आय आबा देवा. सोने मला पुसट दिसायली. काय व्हायला नाही मला? आई तू आमच्याकडे बघ. काय होतंय? पुसट दिसते. काय होतंय? आई इकडे बघ. ए आबाच्या किडे भाने
येतो का आता? पैसे केव्हा देतो? देतो ना. केव्हा देतो पैसा? देतो. अरे 1 महिना झाला. आता दादा खरंच पैसे नाही. नाही म्हणजे काय? खरंच पैसे नाही. मला काय सांगणार ते पैसे द्यायचं? खरंच पैसे नाही. पैसे द्यायचं मला. चल हो खाली. वासना एखादा. ए, चल तू. खरंच खाली होतो आता. हा? ए, चल बाहेर आता रे. चल. चाल नाही इथं. पहिलं माझं 60,000 रुपये द्यायचं मग घरी यायचं. चाल. पैसे घ्यायच्या वेळेस आलतात बारकं तोंड करून माझ्याकडं. चाले घ्यायचं. वा महाराणी 2 दिवस झालं म्हणून गेली. चांगले 2 महिने राहिले की. बाप मेला होता मग काय काय आमची राहणार होती काय. आणि ह्या दोघांना कशाला आणलं इकडं. त्यांचा रोग आपल्या घरात घालायला. हो असं नका ना बोलू. रावले अजून लहान आहे. आईची बी डोळे गेले ताबा गेल्यापासून. ए तुला सांगितलंय ना ही अजिबात दोघं इथं राहणार नाही. नाही तर तू बी निघ. पहिली बी बिना नवऱ्याची होतीच की. हो दाजी असं कोण बोलतो. आम्ही कुठं जाणार. ए लपटण्या झापळ निघ. आणि तुम्ही इथं अजिबात राहायचं नाही तुम्हाला सांगतोय. हे बघ पोरी, तू सुखी राहा तुझ्या संसारामध्ये. आमच्यामुळे उगा संसार नको म्हणू. मी रावलेला घेऊन जाते काय. काहीतरी काम केलं पाहिलं का. खबर असं बसायचं. एक तर आईला काय दिसाना. तिला काय करताय ना. आहे ओय काम बघून येतो जरा मी. हा तू जाऊ नको कुठं. हा येतो मी. जाऊ नको कुठं तू.
राहुल्या राहुल्या